चित्ते किंवा बिपळ्या हे भारतात पुरातन कालापासून प्रस्थापित आहेत. या उलट वाघांची प्रजाती थंड प्रदेशातून स्थलांतर होऊन आली आहे. त्यामुळे उष्ण कटिबंधात वाघांपेक्षा चित्त्यांचा किंवा बिबळ्यांचा वावर जास्त आढळतो. याला काही कारणं आहेत. छोटं आकारमान व वाघापेक्षा कमी ताकद असलेल्या या प्राण्याला सदैव कमी लेखलं गेलं. माणसाबद्दल त्याच्या मनात असलेल्या भीतीने त्यानं माणसावर केलेल्या हल्ल्यात प्रायः वाघांच्या हल्ल्यात जेवढी माणसं मेलेली आहेत त्यापेक्षा चित्त्यांच्या हल्ल्यात माणसं किरकोळ जखमी होऊन वाचलेली आहेत. अर्थात याला नरभक्षक चित्ता किंवा बिबळ्या मात्र अपवाद आहे. हा एकदा नरभक्षक झाला की तो सर्वात जास्त हानिकारक होतो आणि ते केवळ त्याच्या छोट्या आकारामुळे. तो कुठेही विनासायास लपून बसतो आणि त्यात तो अतिशय महाधूर्त व धाडसी बनतो आणि त्याच्या जीवाला जर धोका संभवला तर तो अत्यंत क्रूर आणि चपळ बनतो. त्यामुळे त्याच्याकडून कमालीचा धोका असतो. अर्थात या वैशिष्ट्यासह गम्मलपूरचा नरभक्षक बिबळ्या दहशत पसरवत होता. प्रत्येक वेळेला मानवी चातुर्यावर मात करत त्याने तब्बल 42 नरबळी घेतले होते. त्याच्या भयंकर सैतानी धाडसाच्या अनेक गोष्टी धडके भरवणाऱ्या होत्या आणि जवळजवळ 250 चौरस मैलात त्यानं आपली दहशत पसरवली होती. सूर्य मावळायच्या अगोदर तेथील घरांचे दरवाजे घट्ट बंद होत असत. एवढंच नव्हे, त्या दरवाजामागे काहीतरी जड अवसर ठेवला जाई. दगड, मोठ्या लोखंडी पेट्या किंवा जे काही मिळेल ते. आणि हे दरवाजे सूर्योदयानंतरच उघडत असत. अर्थात तुम्हाला माहिती आहेच की इथे प्रातर्विधीसाठी मोकळ्यावर आडोसाक बघून लोक जात असतात. आणि हे असं झाल्यामुळे रात्रीचा वावर एकदम कमी झाला. त्यामुळे आता या ठिपकेदार सैतानाची पंचायत झाली. त्याला भक्ष्य मिळेना व त्याचा परिणाम तो अधिक धाडसी झाला. आता तो त्या कमकुवत झोपड्यांच्या कुडाच्या भिंतीतून आत शिरू लागला व भयाने आक्रोशणाऱ्या नरबळीला त्याच मार्गाने ओढत परपटत घेऊन जाऊ लागला. दरवाजाच्या मागे आज समस्त गाव तेथे त्या बळीचा आक्रोश ऐकत जीव मुठीत धरून बसलेले असे. गावकऱ्यांनी अशा कमकुवत भिंती जेव्हा फळ्यांनी बंद केल्या तेव्हा हा सैतान वरून छतावरून आत घुसू लागला. पण छतावरून आत घुसून त्याच मार्गाने त्याला बळी घेऊन जाणे अवघड जाऊ लागले. तेव्हा रागाने त्याने त्या घरातील सर्वांचीच हत्या केली. त्यात एक मुख्य इसम, त्याची पत्नी व 2 मुले होती आणि मगच त्याने पोबारा केला होता. या अशा भयानक परिस्थितीत फक्त दिवसा सूर्यप्रकाशातच गावकऱ्यांना जरासं सुरक्षित वाटत असे. पण ते सुद्धा एकटं दुकटं बाहेर जायला घाबरत असत. मग ते कल्पाने बाहेर जाऊ लागले. दिवसा त्याचे दर्शन कधी झाले नव्हते. कधी कधी भल्या पहाटे त्याने शिकार साधली होती. त्यामुळे या अशा परिस्थितीत मी जेव्हा गम्मलपूरला आलो, गम्मलपूरच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जेसबनच्या आमंत्रणावरून मी त्या बिबळ्याचा समाचार घेण्यासाठी इथे या परिस्थितीत आलो होतो. जेसबनशी बोलताना मला जाणवले की या चित्त्यापुढे त्यांनी सपशेल नांगी टाकली होती. त्याच्यापासून सुटका होण्याच्या बाबतीत ते पूर्ण निराश झाले होते. त्यांनी आपले जीवन पूर्णतः दैवावर सोडून दिले होते आणि यापासून सुटका होणे केवळ अशक्य आहे या निर्णयाप्रत ते पोचले होते. मग मृत्यू किंवा तिथून निघून जाणे हे 2च पर्याय त्यांच्यापुढे उरले होते. त्यामुळे त्यांच्याकडून काही मदतीची अपेक्षा करणं हे माझ्या दृष्टीने चुकीचंच होतं. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही जर तुम्हाला मदत केली तर हा सैतान नक्कीच त्यांना शिक्षा करेल आणि मग त्यांचा विनाश ठरलेलाच होता. त्या रात्री मी गावाच्या मध्यभागी
एका 12 फूट उंचीच्या घराच्या भिंतीकडे पाठ करून एका खुर्चीवर बसून राहिलो. घराच्या छपरावरून तो बिबळा हल्ला करण्याची शक्यता लक्षात घेता घराच्या छपरावर मी बऱ्याच काट्याकुट्यांनी भरलेल्या फांद्या टाकल्या. ती एक अमावस्येची रात्र होती. सगळीकडे अंधार होता, पण आकाशातल्या प्रदीप्त तारका समूहांच्या प्रकाशात मला बिबळ्या दिसणार होता. 6 वाजता समस्त गाव दरवाजे बंद करून भयाच्या पडद्याआड गेलं आणि मी एकटाच भूतासारखा तिथे खुर्चीवर गरम चहाचा फ्लास्क, एक ब्लँकेट, एक पाण्याची बाटली, काही बिस्किटं, एक टॉर्च आणि अर्थात माझा तंबाखूने भरलेला पाईप घेऊन त्या रात्रीच्या पहाऱ्यावर बसलो होतो. सूर्यास्त झाल्यावर परीक्षेची घडी चालू झाली. अजून अंधार पडायचा होता व तारे चमकायला वेळ होता. इतक्यात पश्चिमेला लांबवर 2 टेकड्यावरून मावळत्या सूर्याच्या प्रकाशात काहीतरी हालचाल जाणवली. मी रायफलवरची पकड घट्ट केली आणि डोळे फाडून इंच न इंच त्या भागाचा मागोवा घेऊ लागलो. इथे खरं तर अलार्म कॉल देणाऱ्या पक्ष्यांची, प्राण्यांची गरज होती, जेणेकरून मला जवळ येणाऱ्या बिबळ्याचा मागोवा मिळणार होता. पण इथे मरणप्राय शांतता होती. निर्मनुष्य ओसाड गावाचे मृतप्राय रस्ते होते. घराच्या दरवाजा आड अनेक भयभीत आत्मे कानात प्राण आणून बिबट्याचे माझ्यावर केलेल्या प्राणांतिक हल्ल्यानंतर मी केलेला आक्रोश ऐकण्याच्या तयारीत बसले होते. काळाचा अजगर सरपटत होता. एका मागोमाग एक तारे आपले अस्तित्व प्रकट करीत होते. 7:15 पर्यंत त्या तारांच्या प्रकाशात मला बऱ्यापैकी गावातले रस्ते दिसू लागले. माझा आत्मविश्वास द्विगुणित होऊ लागला. मला त्या प्रकाशात जागोजागी बिबळ्याचा भास होऊ लागला. मी मुद्दाम खोकू लागलो, मोठमोठ्याने स्वतःशीच बोलू लागलो, जेणेकरून बिबळ्याचे माझ्याकडे लक्ष जावे. मी मोठ्याने स्वतःशी बोलत होतो. मला माहित नाही तुम्ही असा स्वतःशी मोठ्याने बोलायचा अनुभव कधी घेतला आहे की नाही. ते सुद्धा एका अंधाऱ्या सुनसान रात्री रस्त्यात उघड्यावर बसून, जिथे एक नरभक्षक बिबळ्याचा वावर होता आणि केवळ त्याचं लक्ष वेधण्यासाठी. फार थोडे असतील सुद्धा, पण अशा माणसाला खचितच वेळा म्हणतील लोक. पण त्या रात्री बंद दरवाजाआड प्राण कंठाशी आणून बसलेला त्या गावकऱ्यांसाठी मी मोठा धाडसी व शूर माणूस होतो. पण खरं सांगतो, असं तासन तास एकटं स्वतःशी मोठ्यानं बोलणं हे सोपं नसतं, तेही मृत्यू समोर दिसत असताना. आता 9 वाजले. बोलून मी कंटाळलो. मग मी गावात एक फेरफेटका मारायचे ठरवले. स्वतःशी बोलत, इकडे तिकडे नजर ठेवत, रायफल हातात धरून मी चालू लागलो. माझी नजर चौफेर फिरत होती, पण मला जाणवले मी मृत्यूशी खेळत होतो. कोणत्याही क्षणी झाडामागून, एखाद्या ढिगाऱ्यामागून, घराच्या छपरावरून माझा मृत्यू माझ्यावर झेप घेऊ शकला असता. मी शहारलो व बोलणं थांबून घाईघाईने परत फिरून माझ्या खुर्चीकडे आलो. जिवंत. वेळ हळूहळू कंटाळवाणा जात होता. आता मध्यरात्र झाली. मला गार वाटू लागला. मी ब्लँकेट माझ्या भोवती लपेटलं. भयापोटी नको तितक्या तंबाखूचं सेवन मी पाईपद्वारे करत होतो. 2 वाजता माझे डोळे मिटू लागले. मी गरम चहा व बिस्किटाचे सेवन केले आणि थंडगार पाण्याचा चेहऱ्यावर शिडकावा केला. खुर्चीत बरेच वेळा या माझ्या बसण्याची पद्धत बदलून पाहिली व पुन्हा माझ्याशीच मोठमोठ्याने बोलू लागलो. 4:30 नंतर मात्र पुढचे 2 तास माझ्यासाठी निराशाजनक व अस्वस्थतेचे गेले. काळ्या कुट्ट ढगांनी आकाश भरले. तारे लुप्त झाले. वारे वाहू लागले. सगळीकडे अंधारले. डोळ्यात बोटं घातली तरी दिसणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आता मी पूर्णपणे बिबट्याच्या दयेवर होतो. त्याने आता जर माझ्यावर हल्ला केला तर? मी माझी बॅटरी मिनिटाला पेटून इकडे तिकडे प्रकाश टाकत होतो. जिवंत राहण्यासाठी मला तसं करणं क्रमप्राप्तच होतं.
आता टॉर्चच्या प्रकाशाने तो सैतान माझ्यासमोर यायला दजावणार नव्हता, पण न घाबरता तो आला तर मात्र मला संधी होती त्याला मारायची. पण तसे काही घडले नाही. पहाट झाले. मी अजून टॉर्चचा प्रकाश टाकतच होतो. ती रात्र व्यर्थ गेली. दुपारी मी मस्त झोप काढली. गावकऱ्यांच्या माझ्यावरचा विश्वास, श्रद्धा दुणावली होती. त्यांनी मला एकट्याला रात्री स्वतःशीच बडबडत निर्भयपणे रस्त्यावरून गावात बिबट्याला न घाबरता फिरताना पाहिलं होतं. व मी त्या सैतानी शक्तीशी सामना करू शकेन अशी त्यांची आता पूर्ण खात्री पटली होती. ते माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागले. त्यांनी मला बिबळ्याविषयी अधिक माहिती दिली. तो दिवसा ढवळ्या कधीही दर्शन देत नव्हता. शिकार एकाच ठिकाणी न करता वेगवेगळ्या ठिकाणी करीत होता. गुलामपूरला त्याने शेवटचा बळी 3 आठवड्यापूर्वी घेतला होता. त्यामुळे मी इकडे तिकडे भटकण्यापेक्षा इथे राहणं रास्त होतं. दुसरी गोष्ट, हे जनावर दिवसा ढवळ्या समोर यायची शक्यता नव्हतीच, कारण ते फक्त रात्री शिकार करायचं. दुसरी गोष्ट अशी समजली की त्याच्या पुढच्या पायाला जखम झाली आहे आणि ती नंतर जेव्हा मला त्याचे पगमार्क्स पाहायला मिळाले तेव्हा त्याची प्रचिती आली. तो पूर्ण चौड्यावर न चालता कडेवर चालत होता. दुपारी भरपेट जेवण झाल्यानंतर मला एक योजना सुटली, ज्यात आदल्या रात्री झाला तसा त्रास मला क्वचितच होणार होता. ठरलं असं, एक झोपडीचं दार सताड उघडं ठेवायचं. तेथे दरवाजात मानवसदृश्य एक प्रतिमा ठेवायची. त्याच झोपडीत काही खोक्यामागे मी लपून बसायचं. बिबळ्या उघड्या दारातून शिरताच त्याचा खात्मा करायचा. मी ही योजना गावकऱ्यांना सांगतात मोठ्या उत्साहात तो अंमलात आणू लागले. माणसाची एक प्रतिकृती गवत उशी, त्याला एक कफनी साडी लपेटली आणि ती दरवाजातच ठेवली बसलेल्या अवस्थेत. दरवाजा अर्धवट उघडा ठेवला. त्याच्या मागे खोक्याच्या एका उतरंडी मागे मी लपून बसलो. अंतर फार नव्हते. बिबट्या आला तर शॉट घेणे मला अगदी सोपे होते. बिबळ्याला आकर्षित करण्यासाठी शेजारच्याच घरातल्या एका स्त्रीला मी मोठमोठ्यांदा बोलायला लावले. अजून एक शंका उपस्थित केली गेली की जर बिबट्या त्या उघड्या दारातून न शिरता शेजारच्या एखाद्या घरात शिरला तर? मी त्यांना ग्वाही दिली, असं होणार नाही, पण झालंच तर मला सिग्नल द्यायचा. मी ताबडतोब रायफल घेऊन तिकडे येईन. सगळं व्यवस्थित योजनेबर हुकूम ठरलं. संध्याकाळी 6 वाजता, ज्यावेळी गावातली सगळी दारं बंद होतात, फक्त जिथे ती मानवी प्रतिकृती ठेवली होती ते दार सोडून, संध्याकाळचा अंधार पसरू लागला. चांदणं दरवाजातून आत येत होतं. त्यात ती प्रतिकृती मला स्पष्ट दिसत होती. बाजूच्या घरातून बोलण्याचे कुजबुजण्याचे आवाज येत होते. घटिका पळं सरत होती. अचानक छतावर काहीतरी खुसफुस ऐकायला आली. मी एकदम ताठ झालो. हात ट्रिगरवर गेला आणि एक उंदीर माझ्या बाजूच्या जमिनीवर पडला. मी जिथे होतो तिथल्या खोक्याजवळून तुरुतुरु पळत गेला व दृष्टीआड झाला. ही एक घटना वगळता त्या रात्री विशेष काहीच घडलं नाही. झुंजूमुंजू व्हायला आलं. आजूबाजूला होणारी कुजबूज संभाषण थांबलं होतं. नरभक्षक बिबट्याची भीती जुगारून देऊन झोपेनं त्या सर्वांचा ताबा घेतला होता. मी मात्र जागाच होतो. पाईप ओढत अधूनमधून चहाचे घोट घेत फक्त उंदरांचा पाठ शिवणीचा खेळ पाहत होतो. उजाडलं आणि मला झोप लागली. पुढच्या दिवशी मी हीच प्रतिकृतीची योजना पुन्हा राबवायचं ठरवलं आणि मला मी जिवंत असेपर्यंत विसरता येणार नाही अशी एक आठवण देऊन गेली. 6 वाजता मी माझी जागा घेतली. पहिला प्रहर कालच्या दिवसाचीच पुनरावृत्ती झाली. उंदराची खुसफुस, शेजारी कुजबुजण्याचे बोलण्याचे आवाज अगदी जसंच्या तसं. मध्यरात्री 1 नंतर पुन्हा जोराचा वारा वाहू लागला. छताच्या पटीतून घोंगावू लागला. उघड्या दारातून आत शिरू लागला. त्याचा जोर वाढू लागला आणि चांदण्यामुळे दरवाजाची चौकट प्रकाशित होती. त्यातून ती प्रतिकृती मला दिसत होती. ती दिसेनाशी झाली. ढग आले होते. वादळाची चाहूल लागली होती. जरा वेळाने मोठमोठे थेंब कोसळू लागले. बिबट्यांना पाऊस आवडत नाही, त्यामुळे अशा मुसळधार पावसात तो यायची सुतराम शक्यता नव्हती. पावसाच्या आवाजात शेजारच्या घरातून येणारे कुजबुजण्याचे आवाज ऐकू येईनासे झाले.
मी दरवाजाच्या चौकटीतून पाहिले ती प्रतिकृती दरवाजाची चौकट काही दिसत नव्हतं. माझा डोळा लागला. गेला 2 रात्रीचा पहारा, त्यामुळे मीही दमलो होतो. आणि अचानक मला जाग आली. काहीतरी विचित्र घडत होतं. सामान्य माणूस झोपेतून अचानक जागा झाला की त्याला परिस्थितीचं आकलन व्हायला वेळ लागतो. पण इतक्या वर्षाचा माझा अनुभव आणि प्रशिक्षण यानं मला सराव झाला होता. मला चटकन सगळं जाणवलं. पाऊस कमी झाला होता. आभाळ निवळलं होतं. चौकट थोडीशी प्रकाशित दिसत होती. समोर बसलेली मानवी प्रतिकृती दिसत होती. आणि अचानक ते घडलं. ती प्रतिकृती हलली आणि गुरगुरण्याच्या आवाजात दिसेनाशी झाली. बिबळ्या आला होता. त्यानं त्या प्रतिकृतीवर हल्ला केला होता. पण तो खरा माणूस नाही हे जाणवल्याबरोबर तो गुरगुरला होता. मी ताडकन रायफल सावरीत उठलो. ती खोकी भिरकावली. टॉर्च लावला व उघड्या दरवाजाच्या दिशेने धावलो. ती प्रतिकृती ओलांडून बाहेर आलो. इकडे तिकडे टॉर्चचा प्रकाश टाकला. मला वाटलं बिबळ्या तिथेच जवळपास रेंगाळत असावा. प्रकाश टाकत रस्त्यावरनं पुढे आलो. एका रस्त्यानं थोडा पुढे गेलो. मागे येऊन पुन्हा दुसऱ्या रस्त्याला आलो. मनावर प्रचंड भयाचा पगडा होता. तो बिबळ्या आसपासच वावरत होता. आणि अचानक तो सैतान कुठून येईल आणि माझ्या नरडीचा घोट घेईल ही भीती मला होती. तरी नेटाने सगळ्या शक्यता प्रकाश टाकून तपासून घेतल्या. पण सैतान जणू हवेतच नाहीसा झाला होता. ज्या माझ्या अंतर्गत प्रेरणेने मला झोपेतून जागा केलं होतं, त्याच प्रेरणेनं त्या बिबळ्याला कळवलं होतं की हा माणूस साधा सुद्धा नाही आणि त्याचा कर्दन काळ आहे. मी गुमलपूरच्या सगळ्या रस्त्यावर त्याचा शोध घेतला. पण तो जितक्या अचानक आला होता तितक्याच अचानकपणे नाहीसा पण झाला होता. मी निराश झालो. हातची संधी गेली होती. मी निश्चय केलं की याला आता सोडायचं नाही. याला ठार मारायचाच. दुसऱ्या दिवशी मी त्याच्या पगमार्क्सचा शोध घेतला. पाऊस पडून गेल्यामुळे त्याचे पगमार्क्स स्पष्ट दिसत होते. तो गावात कुठून शिरला. खरंच त्याच्या त्या उजव्या पुढच्या पायाला जखम झाल्याचे दिसत होतं. त्यामुळे पायाचा ठसा पूर्ण व स्पष्ट दिसत नव्हता. अस्पष्ट होता. मला वाटलं त्या पायाच्या जखमांमुळे तो नरभक्षक झाला असावा. पण तो अंदाज नंतर चुकीचा ठरला. त्या गावात आलेल्या पटकीच्या भयंकर साथीत त्याला अनायसा मनुष्य देह मिळत गेले. त्यावेळी पटकीची लागण झालेले देह जंगलातून दरीत टाकले जायचे. त्यात त्याला नरमासाची चटक लागली होती. आणि आता माझी खात्री झाली होती की हा नरभक्षक लवकर गमलपूरला येण्याची शक्यता नाही. त्या दिवशी टॉर्च लाईटच्या प्रकाशात शोधले होते. त्यामुळे तो बाचकला असणार. मग मी माझे कार्यक्षेत्र गुमलपूरहून देवाने बेट्टा येथे हलवले. देवाने बेट्टा 2-3 डोंगराच्या पलीकडे 18 मैल होते. आणि या नरभक्षकाने अगोदरच तेथे 5 नरबळी मिळवले होते. आणि जवळजवळ महिनाभर तो तिकडे फिरकला नव्हता. त्या दिवशी लवकर जेवण करून मी मुक्काम हलवला. वाट सोपी नव्हती. 2 डोंगर पार करून, एक दरी ओलांडून, खाचा खळगे पार करत मी एक जंगलामध्ये छोटासा प्रवाह लागला. तिथे मला एका मोठ्या वाघाचे पगमार्क्स दिसले. पण हातातले काम महत्वाचे असल्याने वाघाचा माग न करता संध्याकाळी 5 वाजता देवन बेट्टाला आलो. तिथले रहिवाशी दार खिडक्या बंद करायच्या तयारीत होते. पण बोलायच्या मनस्थितीत नव्हते. त्यावरून मला एवढंच कळलं की नरभक्षक वाघ त्यांना कधीही भेट देऊ शकत होता. आणि शेवटच्या त्यांच्या बळीनंतर तो खूप दिवस प्रकटला नव्हता. त्याचे इतके दिवस अप्रकट राहणे त्यांना पटत नव्हते व कोणत्याही क्षणी तो यायची त्यांना भीती वाटत होती. माझ्याकडे वेळ कमी होता. मी झटपट एक उंच भिंत असलेली झोपडी शोधून काढली. गमलपूरमध्ये अगदी अशाच झोपडीत मी वास्तव्य केले होते. मग मी काटेरी झोडपं शोधून काढली व ती छपरावर टाकली, जेणेकरून छपरावरून व मागच्या बाजूने हल्ल्याची शक्यता कमी व्हावी. ही काटेरी झोडपं मी गावाबाहेरच्या बांधावरून आणली होती. ज्या लोकांनी मला गावाबाहेरून ही काटेरी झोपडीपर्यंत आणून दिली होती तीही या नरभक्षकाला घाबरूनच होती. देवेनबेट्टा गमलपूरपेक्षा खूप छोटं गाव होतं आणि जंगलाच्या
अगदी कडेला होतं, त्यामुळे मला हायसं वाटलं. कमीत कमी जंगली प्राणी व पक्षी त्या नरभक्षकाच्या आगमनाची सूचना मला देणार होते. एखाद्या नाटकाचा पडदा पडावा तशी संध्याकाळ संपून रात्र झाली. आकाशात पातळशी चंद्रकोट ठळकपणे दिसू लागली. जंगली कोंबड्यांची बाग अधूनमधून कानी येत होती. मोरांचा साथ प्रतिसाद ऐकू येत होता. याचा अर्थ सगळीकडे ऑलवेल होता. चंद्रप्रकाशात देवेन बेट्टाकडे येणारा रस्ता दिसत होता. 8:30 वाजता सांबराचा वॉर्निंग कॉल मला ऐकू आला. नंतर उंच पट्टीतलं त्याचं कॉल येतच राहिले. नक्कीच कोणीतरी शिकारी प्राणी शिकारीवर निघाला होता. मग तो नरभक्षक बिबट्या होता की एखादा मांसाहारी जनावर. आता योग्य वेळ आली की ते कळणार होतं. पण मला आगाऊ सूचना मिळाली होती. सांबराचे कॉल्स थांबले होते आणि साधारण 15 मिनिटांनी तिने जिकडून कॉल्स दिला होता तिकडून वाघाचे खालच्या आवाजातले गुरगुरणे ऐकू आले. तेही 2दा. मग सारं शांत झालं. तो वाघाचा आवाज मेटिंग कॉल निश्चित नव्हता, पण जंगलच्या राजाचा तो धडके भरवणारा आवाज होता. मी शिकारीला निघालोय अशी सुप्त वॉर्निंग त्यात होती. आणि तुमच्यापैकी कुणीतरी मरायला सज्ज रहा असा सज्जड दमही होता. पुन्हा एकदा शांतता पसरली. वेळ जात होता. अचानक मला देवेन बेट्टाच्या त्या रस्त्यावर हालचाल जाणवली. मी रायफल उचलली व त्या आकृतीवर नेम धरला. तो प्राणी रस्त्याच्या मधोमध धीम्या चालीने माझ्या दिशेनेच येत होता. अरे बापरे, काय होतं ते? नरभक्षक बिबळ्या? पण मग तो इतक्या सहजासहजी रस्त्याच्या मधोमध एवढ्या बिनधास्तपणे कसा काय चालतोय? सहसा शिकारीला निघालेला बिबळ्या लपत छपतच येतो. आणि मग मला स्पष्ट दिसू लागलं ते एक वेगळ्या चालीचं जनावर होतं. माझ्यापासून 20 यार्डावर आल्यावर रायफलला जोडलेल्या टॉर्चचा खटका मी दाबला. टॉर्चचा प्रखर प्रकाश पडला एका श्वानावर. भारतातील भटक्या कुत्र्यांची ही जात. बिचारं एकटं रानात हरवलं होतं आणि भुकेलं होतं. मला हेसं वाटलं. मी टॉर्च बंद केला व त्याला चुचकारून जवळ बोलवलं. आपली शिपटी हलवत ते माझ्याजवळ आलं. मी त्याला काही बिस्किटं खाऊ घातली, 2 सँडविच दिली. तारांकित आकाशाच्या अंधुक प्रकाशात मला त्याच्या डोळ्यात अपार कृतज्ञता जाणवली. बहुतेक 2 दिवसांनी त्याच्या पोटात काहीतरी गेलं होतं. नंतर त्या माझ्या पायालगत बसलं आणि झोपी गेलं. मला सोबत मिळाली होती आणि अर्थात त्यालाही. मध्यरात्र उलटली. लांबवर कुठेतरी एक घुबड ओरडलं. मला तो आवाज एखाद्या भटकत्या अतृप्त आत्म्यासारखा वाटला. नंतरचा वेळ वाट पाहण्यात कंटाळवाणा गेला. 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले. कोणत्याही प्रकारचा सूक्ष्म आवाज ग्रहण करण्यासाठी माझे कान आणि काही हालचाल टिपण्यासाठी माझे डोळे थकले होते. पण माझ्या सुदैवाने आकाश निरभ्र होते व चांदण्यात सारं काही मनोहर परिजगात आल्यासारखं वाटत होतं. अचानक फ्लोवर पक्षाचा गूढ आवाज आसमंतात घुमला. डिड यू डू इट, डिड यू डू इट? तो आवाज सतत येऊ लागला. बहुतेक त्या पक्षाला काहीतरी दिसले असावे आणि उत्तेजित होऊन तो ओरडत असावा. डिड यू डू इट? इतक्यात पायलगतच्या श्वान महाराजांनी डोळे उघडले. डोकं उचललं, कान टवकारले, इकडे तिकडे बघितलं व पुन्हा झोपी गेला. जणू त्याला जगाशी, त्या पक्षाच्या आवाजाशी काही घेणं देणं नव्हतं. अशीच काही मिनिटं गेली. पुन्हा एकदा श्वान महाराज दचकून उठले. कशाचा तरी वेध घेतल्यासारखे कान ताट झाले. कशाच्या तरी अस्तित्वाने ते उत्तेजित झाले होते. अचानक एक लांबलचक सूर त्यांच्या घशातून निघाला. ते देवेनबागच्या त्या रस्त्याकडे एकटक बघत होते. मी रायफल हाती घेऊन थोडा पुढे झालो, पण सगळीकडे सामसूम होती. भयान स्मशान शांतता. नंतर मला एका इमारतीच्या खाली काहीतरी हालचाल जाणवली. मी तिकडे माझं लक्ष केंद्रित केलं. पुन्हा काही सेकंदात एक चोरटी हालचाल जाणवली. यावेळी जरा जवळ. बॅटरीच्या स्विचवर बोट ठेवून मी श्वास रोखून स्तब्धपणे पाहत होतो. अजून काही मिनिटे गेली, बहुतेक 5 किंवा 10, आणि मला ते दिसलं. एक लांबट आकार आवाज न करता चपळपणे माझ्यापासून 20 यार्ड लांब असलेल्या एका झोपडीच्या छतावर चढला. सगळ्या झोपड्या जवळजवळ होत्या. माझ्या अंदाजाप्रमाणे एका झोपडीच्या छपरावरून दुसऱ्या झोपडीच्या छपरावर जात
त्या बिबट्याला माझ्या मागून माझ्यावर हल्ला करायचा होता. मी पटकन मागे सरकलो व एका झोपडीच्या भिंतीला पाठ टेकून उभा राहिलो. रायफल तयार ठेवली, बोट ट्रिगरवर ठेवला. तो आता माझ्या मागून येणार होता. पण दुर्दैव हे की आता तो कुठे होता, काय करत होता हे मला दिसत नव्हतं. पुढची 15 मिनिटं अत्यंत जिकिरीची व जीवघेणी गेली. माझी छाती धडधडत होती. डोळ्यांनी व कानांनी तो आता कुठे असेल याचा मी अंदाज घेत होतो. कोणत्याही क्षणी कुठूनही तो माझ्यावर झेप घेऊ शकत होता. तेवढ्यात इतका वेळ अस्वस्थ राहून वेध घेणारा श्वान रस्त्याच्या मध्ये आला आणि मी ज्या झोपडीखाली उभा होतो त्या झोपडीच्या एका कोपऱ्यात येऊन वेड्यासारखा भुंकू लागला. ती माझ्यासाठी माझा जीव वाचवणारी सूचना होती. पुढच्या 5 सेकंदात त्याच कोपऱ्यातून बिबळ्या झपाट्याने पुढे आला. त्याने माझ्यावर झेप घेतली. मी तयारीतच होतो. डोळ्याचं पातं लवायच्या आत रायफलला लावलेल्या टॉर्चचं बटन मी दाबलं आणि दुसऱ्या क्षणी माझ्या .405 रायफलमधून सुटलेल्या बुलेटने त्या 11 विकळ्या जबड्याच्या वर आग ओतणाऱ्या डोळ्यांच्या मध्ये वेध घेतला. पटकन बाजूला झालो. तो बिबळ्या मी जिथे उभा होतो तिथल्या भिंतीवर आपटला. तो खाली पडतात रायफलमधल्या अजून 2 बुलेट मी त्या ठिपके असलेल्या सैतानाच्या शरीरात मारल्या. आता आचके देत तो शांत झाला. त्याचा जबडा हळूहळू बंद झाला. शेपटी थोडा वेळ बळबळत राहिली. अशा रीतीने स्पॉटेड डेव्हिल ऑफ गम्मलपूरचा थरारक अंत झाला होता. दुसऱ्या दिवशी त्याचे कातडे सोलताना मला पुढच्या उजव्या पायाला जखम झालेली आढळली. पण ती बुलेटची नव्हती तर साळींदराच्या काट्याने झालेली होती. 2 काटे पुढच्या पंजात घुसले होते व तिथेच मोडले होते आणि त्याभोवती मांस वाढले होते. पण ते चालताना हाडाला टोचत होते आणि त्याला वेदना होत असं. त्यामुळे तो चालताना पूर्ण पाऊल टेकवत नव्हता. मी श्वानाला माझ्या घरी नेलं. स्वच्छ आंघोळ घातली. भरपूर खाणं दिलं व त्याचे नामकरण निप्पर केले. नंतर त्याने मला माझ्या शिकारीत बरेच वेळा मदत केली. मी त्याला दिलेल्या बिस्किट व 2 सँडविचची परतफेड त्यानं माझा जीव वाचवून केली होती.